शिवसेनेचे नेते अशोक धुडी यांची अपहरण करून हत्या केली असल्याची खळबळजनक घटना काल उघड झालेली आहे आणि त्यांचा मृतदेह जो आहे हा गुजरातच्या भिलाड या परिसरामधल्या एका बंद पडलेल्या खदानीमध्ये पोलिसांनी शोधून काढलेला आहे। मी आता त्यांच्या राहत्या घरी आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी हे त्यांचं वेवजे या गावातलं हे त्यांचं घर आहे, निवासस्थान आहे। काल ज्यावेळेस त्यांचा मृतदेह सापडला त्यावेळेस तेव्हापासून या घरावरती पूर्ण दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। काल त्यांचा मृतदेह हा जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला होता। रात्री त्यांचं शवविच्छेदन झालेलं आहे आणि अवघ्या म्हणजे 10 वाजेपर्यंत त्यांचं मृतदेह घेऊन या ठिकाणी पूर्ण याच त्यांच्या निवासस्थानी घेऊन येणार आहेत। आपण जर बघितलं तर पूर्ण कुटुंब हे अतिशय दुःखाच्या छायेखाली आहे। 20 जानेवारी रोजी तलासरीतल्या झाई बोरीगाव या परिसरातल्या रस्त्यावरून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 22 तारखेला मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला होता। 27 तारखेला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता घोलवडमध्ये आणि त्यानंतर पोलिसांनी आपले चक्र फिरवून या सर्व प्रकरणामध्ये जवळपास 4 जणांना सध्या अटक करण्यात आलेला आहे। अद्यापही आणखी 3 जण जे आहेत हे फरार झालेले आहेत। पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपासची गती वाढवलेली आहे। त्यांचं जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह जो आहे हा त्यांच्या याच निवासस्थानी घेऊन येणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा अंत्यविधी जो आहे हा या परिसरामध्ये वेवजे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये करण्यात येणार आहे। एकंदरीतच ही घटना जी आहे ही अतिशय क्रूरतेने ही हत्या झालेली आहे, कारण त्यांचा जो मृतदेह अपहरण झाल्याच्या नंतर त्यांचा मृतदेह हा त्याच गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून ती गाडी सगट खदानीमध्ये टाकण्यात आलेली होती। आता या सर्व प्रकरणामध्ये त्यांचा सक्का लहान भाऊ जो आहे अविनाश उर्फ अवी धुडी हा सुद्धा यामधला मुख्य आरोपी आहे। तो सध्या फरार आहे। पोलिसांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी विविध असे 8 पथकं तयार केलेले आहेत। आणखी जेव्हा त्यांचा भाऊ सापडेल त्यावेळेस या प्रकरणामध्ये खरी हत्या का करण्यात आली त्याचं मुख्य कारण काय आहे हे मात्र पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येणार आहे। मात्र या हत्येनं या परिसरामध्ये एक खळबळ माजली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।